एक मोठ्या कंदीलचं घेतलंय आम्ही, छोटे कंदील असं ते लावण्यासाठी गॅलरीमध्ये वगैरे. गाय वासरू कसे हो? 250ला येते, 150ला. सगळ्यात पहिल्यांदा मी गाय वासरू घेतलं. हे ना वसुबारसाठी पूजा करायची, तर वसुबारसला. आणि हे 2 मी घेतले डेकोरेशन साठी. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आज एकदम सकाळी सकाळी व्लॉगला सुरुवात केली आहे. मस्त चिमण्यांचा चिवचिवाट पण ऐकायला येतोय आणि थोडंसं ऊन पण पडलेलं आहे आणि थोडंसं असं थंडी टाईप पण आहे. आता थंडी सुरूच होणार आहे, तर बाहेरचं वातावरण एकदम मस्त वाटतं. सो चला बघूया आपला आजचा दिवस कसा होतो. इकडे मस्तपैकी मुळ्याची भाजी बनवली आहे, मुळ्याची भाजी झाली आहे, पोळ्या पण झाल्या आहे आणि इकडे चहा उकळतोय मस्त. सो आता आम्ही चहा पितो. चला आता झाडं खूपच सुकले तर त्यांना पाणी घालताय आई. हे घ्या. ॲक्च्युली आम्हाला किती दिवस झाले आई पाणी नाही आलं आपल्याला? 5 दिवस झाले पाणी नाही आले आणि आमचे झाडं पण एकदम सुकून गेले. त्याच्यामुळे आई त्यांना थोडं थोडं का होईना पण पाणी घालताय. जर पाणी नाही घातलं ना तर ते पूर्ण सुकून जातं. हे बघा, हे गुलाब आले होते पण आम्ही काढलेच नाही, त्याच्यामुळे ते सुकून गेले झाडालाच. आणि हे बघा, इथे शेवंतीच्या फुलांचं झाड आहे आमचं आणि मस्त फुलं उमलत आहे हळूहळू. पूर्ण उमलल्यावर दाखवेल मी तुम्हाला तसं. इथे आई खरवसच्या वड्या बनवताय परत, म्हणजे आम्ही रात्री बनवल्या होत्या थोड्याशा, तर थोडंसं दूध बाकी होतं तर आई परत बनवताय. तर दूध गाळून घेतलं गाळणीने आणि त्याच्यामध्ये साखर टाकली आहे. सुंठ, वेलची, जायफळ हे सगळं टाकलं का छान लागतं. हां, सुंठ जायफळ वगैरे टाकायचं सगळं काही मिक्स करून घ्यायचं एकत्र. आणि मग आपण जसं ढोकळा बनवतो तसं वाफवून घ्यायच्या. वाफवूनच घेतं काही ताटामध्ये लावायच्या, मोठ्या ताटाला. हां, इथे एका कढईमध्ये पाणी ठेवलंय, त्याच्यावरती ताट ठेवून त्या ताटामध्ये हे टाकायचं आपल्याला कच्चं दूध. हे बघा असं ताटामध्ये टाकून घेतलंय आणि आता ते वरती ठेवू आणि त्याच्यावरती झाकण ठेवलंय. हे व्यवस्थित वाफ बसेल असं. आता बनल्यावर दाखवते. 15 मिनिटं ठेवायचं. येस, 15 मिनिट ठेवावं लागेल. सो आता बनल्यावर दाखवते. ही बघा मस्तपैकी काढली एक. वाव, मधून पण एकदम भारी. बघा ना, ते छान दिसते. एकदम भारी झालं. मस्त झाली आहे. त्या भारी लागून राहिली ना, फ्रीजमध्ये राहिलं ना ते भारी होतं. कमी गॅसवर थोडंसं ठेवतेच नाही, मस्त लागतंय. तर चला, घरातलं सकाळचे कामं वगैरे आवरली आमची आणि आता मी चालली आहे. तर हे पण येत आहे माझ्यासोबत. तर आम्ही चालू आहे, थोडीशी आम्हाला खरेदी करायची आहे, म्हणजे थोडंसं काही काही घरात डेकोरेटिव्हसाठी जे पाहिजे असेल तर आम्ही चाललो आहे. तर आम्ही निघालो होतो, तर आम्ही गेलो होतो नाशिकला, मेन रोडला शालीमारला चाललो होतो आम्ही. ऑलमोस्ट मी तिथूनच बऱ्याच वस्तू घेत असते, याआधी पण खूप सारे घेतलेले आहे. तर खूप सारे दुकानं लागलेले होते. पणत्या, शिरई, देवींच्या मूर्ती, रांगोळी, आकाशकंदील, खूप सारे स्टॉल होते लागलेले. आणि ऊन पण भयंकर होते, त्याच्यामुळे जास्त काही नाशिककर बाहेर दिसत नव्हते. ऊन जरा कमी झाल्यानंतर मग गर्दी वाढून जाते मेन रोडला. पण आम्ही सकाळी सकाळी गेलो होतो तर उन्हामुळे जास्त काही इतकी गर्दी वाटली नाही आम्हाला. गाय वासरू कसे हो? 250ला येते, 150ला. ये कितने का है? नहीं, साइज थोड़ी मोटी. नाही, मोठी साईज नाही. मला हे असं मी जे बघते ते डेकोरेटिव्हसाठी हवं होतं, हे दिव्यांचं. तर मी एका शॉपमध्ये ते बघत होते, तिथे भरपूर साऱ्या व्हरायटी होत्या, वेगवेगळ्या डिझाईन्स होत्या. पण मग मला जी साईज हवी होती ती तिथे काही प्रॉपर मला भेटली नाही, त्यामुळे मग आम्ही नेक्स्ट पुढच्या दुकानात गेलो. इथेच पण खूप साऱ्या दरवाजाचे तोरण, माळी वगैरे खूप सारं काही अडकवलेलं होतं. तोरण तर खूप छान होते, पण मला तोरण घ्यायचे नव्हते कारण की आमच्याकडे ऑलरेडी तोरण होते. एक मोठ्या कंदीलचं घेतलंय आम्ही, छोटे कंदील असं ते लावण्यासाठी गॅलरीमध्ये वगैरे. तर हे एक छान आहे, छोटे छोटे मस्त. तर मी आली आत्ताच, दुपारनंतर मी ऑफिसला गेली होती आणि आत्ताच मी घरी आली आहे.
तर बऱ्याचशा थोड्याशा वस्तू घेतल्या जे काही घरात पाहिजे होतं ते. तर मी तुम्हाला दाखवते की मी काय काय घेतलं थोड्या वेळाने. आणि घरी येतच होती तर इतका जोराचा पाऊस चालू झाला, एकदम गायब झाला होता पाऊस आणि आता परत अचानक चालू झालाय. काय माहिती अजून किती दिवस राहतो. म्हणजे दिवाळी काही पावसाची जाती काय असं वाटायला लागले सध्या तरी. आणि बरं एवढं तरी बरं आहे की सगळी कामं आवरली, जे काही सुकवायचं होतं, जे काही कपडे वगैरे भांडे वगैरे सगळं काही करून झालंय, हे तरी एक बरं झालंय. तेवढाच पाऊस कसं काय आला इतक्यात समजलं. आई पण पावसात अडकल्या होत्या थोड्याशा. आणि आम्ही हे बघा खरंच बनलाय आमचा. आईने तर खालीच बसून घेतले डिरेक्टली. कामिनी ताईंना तर हे नव्हतं खायचं खरंच, त्या वड्या खाताय. आणि इकडे हे पण खाताय. आणि आम्ही ताईंना फोन लावलाय तर त्यांच्याशी बोलणं चालू आहे. हे बघा इकडे राजमाची भाजी बनतीये मस्त पैकी, अशी तरी येते तिला. थोडा वेळ शिजू द्यायची अजून, मग आम्ही जेवण करू मस्त. तर मी गेली होती दुपारी, तर मेन रोडला गेली होती म्हणजे शालीमारला. तर थोड्याशा वस्तू घेतल्या ज्या काही बाकी होत्या त्या. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी गाय वासरू घेतलं. हे ना वसुबारससाठी पूजा करायची, तर वसुबारसला म्हणजे गाय वासराची पूजा करतात, तर हे घेतलं. तर याच्यामध्ये 2 प्रकार होते. हे मातीचं आहे आणि अजून एक होतं प्लास्टिक टाईप, म्हणजे असं थोडं चिनी मातीचं होतं, पण ते नाही घेतलं. हेच घेतलं कारण की हे आपले शेतकरी सारखं वाटतं त्याच्यामुळे घेतलंय की. आणि आपले बैल पण असतात ना ते मातीचेच असतात आणि हे पण मातीचंच आहे म्हणून. आणि हे दिसायला पण छान होतं. तर प्लास्टिक पेक्षा मला हे आवडलं, सॉरी चिनी मातीपेक्षा मला हे आवडलं, मग हेच घेतलं. ते 100ला होतं पण मी थोडं कमी जास्त करून ते 70ला घेतलं. आणि हे कंदील घेतले, काही आहे आमच्याकडे आधीचे, तर ते पण आहे. आणि हे पण घेतले. तर इथून मागे ना प्लास्टिकचे कंदील वापरत होते हे. तर मग ह्यावेळेस काहीतरी नवीन भेटलं, म्हणजे कागदाचं मला भेटलं. हा पूर्ण पुस्ता म्हणजे जाड कागद असतो तो आहे. तर हे घेतलं, हे पण छान आहे. त्याच्यावर नाव वगैरे पण ती आहे, थोडीशी डिझाईन आहे, ते पण छान आहे. मग हे पण आवडलं. हे पण कंदील घेतले. सो हे पण दिवाळीच्या दिवशी, दिवाळीच्या म्हणजे उद्या परवा लावून देऊ आम्ही, ते पण दाखवेल तुम्हाला लावल्यावर. आणि हे लक्ष्मीची पावलं घेतले, काही इथून आणले होते ते पण आहे. आणि हे पण आहे छोटेसे, ते पण घेतले. आणि ह्या कॅन्डल्स आहेत छोट्यावाल्या ज्या असतात, त्या आपल्या आपण रांगोळीमध्ये ठेवू शकतो किंवा डेकोरेटिव्ह साठी घरामध्ये काही ठेवू शकतो किंवा बाउलमध्ये पाणी वगैरे ठेवून जसं आपल्याला बनवता येईल तसं. तर याच्यामध्ये 50 पीस आहे मेणबत्त्यांचे. तर मी हे डीमार्ट मध्ये पण बघितलं होतं, पण तिथे काही मला आवडलं नाही म्हणजे प्राइसच्या हिशोबाने. पण मला हे तिकडे चांगलं पडलं. हे 120 रुपयाला पडलं. 120चं होतं पण ते 100 रुपयाला घेतलं आय थिंक. 100 रुपयालाच घेतलं. 100ला 50 पीस आहे त्याच्यामध्ये. तर हे पण घेतले. हे पण दिवाळीच्या दिवशी 1-2 दिवस लावते, पण दाखवेल मी तुम्हाला. आणि हे 2 मी घेतले डेकोरेशनसाठी. हे फुलांचं आहे किंवा याच्यामध्ये ना असं मध्ये पाणी ठेवून, याच्यामध्ये पाणी आणि वरतून फुलं पाकळ्या टाकायच्या. इथे पण फुल ठेवू शकतो किंवा ह्या कॅन्डल्स आणले त्या लावू शकतो. तरी ही एक मोठी साईज आहे आणि ही त्यातलीच एक छोटी साईज आहे. तर असे मी 2 आणले. मला हे आवडले सो मी आणले ते. हे बघा, हे 6 दिव्यांचं आहे आणि हे मोठं आहे. याचे किती 3, 6, 7, 8, 9, 10. याच्यामध्ये 10 पंत्या अशा. असं खूप छान आहे हे. आणि जेव्हा आता करेल ना लक्ष्मीपूजेच्या दिवशीच करू याचं डेकोरेशन, सो तेव्हा मी तुम्हाला दाखवेल किती छान असं डेकोरेशन. काही असला कार्यक्रम आपल्याला पण कधी पण कामात येईल. नंतर काही घरातल्या घरात आपलं हळदी कुंकू असतं, बरंच काही असतं, तेव्हा आपल्या डेकोरेशनसाठी. आणि आता लागणारच आहे आम्हाला होते तेव्हा मला काही समजत नव्हतं. आता आल्या डेकोरेशन करणार आहे. सगळं काही आमचं आणून वगैरे झालेलं आहे. म्हणजे जे काही आम्हाला डेकोरेशनसाठी पाहिजे असतं, माळा वगैरे तिच्या घरातच आहे. म्हणजे लग्नाच्या वेळेस डेकोरेशनसाठी आणलेलं होतं. परत गणपतीच खूप सारं आणलं होतं, ते सगळं आहे आमच्याकडे. सो आता आम्ही डेकोरेशन करणार आहे. आता फक्त आकाशकंदील बाकी आहे. सो तो पण आम्ही आज नाशिकला बघितला, पण नेमका नाही घेतलं कारण की मागच्या वर्षीचा सेम तसंच झाला असता. आम्हाला एक जो आवडला होता तो, पण तो नाही घेतला. आता आम्ही परत बघू इथे कसा भेटतो. काहीतरी नवीन बघायचं आम्हाला, की जो मागच्या वर्षी होता तसा नाही घ्यायचंय, परत काहीतरी वेगळं बघायचं, ते पण बघू आता. तर आता आम्ही डेकोरेशन वगैरे काय करू त्याचे पण मी व्हिडिओ टाकेल की आम्ही काय काय डेकोरेशन करतो, आमची दिवाळी कशी सेलिब्रेट करतो हे तुमच्यासोबत शेअर करेन. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा, म्हणजे तुम्हाला. आणि नोटिफिकेशन पण ऑन करून ठेवा, मग तुम्हाला नोटिफिकेशन पण येत जाईल आमचा व्लॉग आल्यावर. सो आता आम्ही जेवण वगैरे करतो आणि इथेच आज व्लॉगची एंडिंग करते. सो व्हिडिओ आवडत असेल की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.